प्रणितीताई माझ्यापेक्षा खूप मोठं काम करेल. ती खूप मोठी छलांग मारणारी लीडर आहे. म्हणजे ते एक तुमचं स्वप्न अपुरं राहिलं असं तुम्हाला वाटतं? आणि हे एका जातीवर, एका धर्मावर, एका रंगावर कार्यकाल आम्ही पाहू शकत नाही. असा कोण एखादा व्यक्ती आहे का की तुम्हाला राजकारणात ढकलण्यासाठी खूप प्रयत्न केला असं कोण? ते शरद पवार म्हणून मी नेहमीच सांगितलेलं आहे की शरद पवारने मला राजकारणामध्ये आणलं. 2025 कोल्हापुर महापालिका में इलेक्शन होने जा रहे हैं, तो ये कांग्रेस की भूमिका क्या रहेगी? हमारी ये रहेगी कि एक तो तरुण लोगों को टिकने देंगे हम हे रिस्क घेऊन हे सगळं काम केलं. असं काही वाटतं का की तुमचा हा जो राहिलेला स्वप्न जे आहे ते प्रणितीताईंनी पुढे घेऊन जावं किंवा हा स्वप्न पूर्ण करावं असं? सगळ्यात गंमत म्हणजे इथल्या लोकांनी मला, सगळ्या मतदारांनी जनरल सीटवर मला निवडून द्यायचे आणि ती जागा ही रिझर्व्ह झाली, त्याच्यावर माझा पराभव झाला. म्हणजे ही गंमतच आहे ना. तुमचा 2 वेळा हार झाला होता 2014 आणि 2019 मध्ये, त्याचा ताईंनी बदला घेतला असं म्हणाल? या लोकप्रधानांनीच खरं म्हणजे हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे छोटे विमान तर फार छोट्या कामा करतायत. नवीन माणसांनी एकदम आल्यानंतर मी कोणतरी मोठा झालोय अशा प्रकारे वाटता कामा नये. काल परवापर्यंत एक होता तोही गेला. आता असं वाटतं का की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते बनावं? आता मला वाटून काय उपयोग आहे? लोकांना वाटलं पाहिजे, आमदारांना वाटलं पाहिजे. तर अजूनही मी आशा सोडलेली नाही. त्याच्यावरून तर खूप लोकांनी मला फोन केला की बहुत चमकेगी बोलते. त्या माझ्या बरोबरचे असणारे लोक बरेचसे बिचारे गेले. नाहीतर 3 वेळेस प्रणितीताई तिथे निवडून आलेली होते आणि त्या ठिकाणी जे जे उमेदवार होते त्या सगळ्यांना वाटत होतं की आम्ही येणार, आम्ही येणार.